आणखी जास्तीचं आरक्षण मिळालं तर विराट सभा घेऊ आपण मोठी आंबेजोगाई थांबावंच लागणार आहे. कारण नियम फक्त मराठ्यांसाठी, फक्त मराठ्यांसाठी. आता सांगितलं मराठ्यांसाठी कायदा 10चा अंमल करा, पण आता जे रूल आम्हाला लावलेत ना ते सुद्धा बाकीच्या लावायचे. आम्ही रस्ता रोको केला की गुन्हे दाखल, बाकीच्यांना पण करायचे. आता आमच्यामुळे ट्रॅफिक जाम झाली तर बाकीच्याला पण करायचे. आम्ही 10च्या नंतर बोललो, आम्हाला बंधन घातलं. आता 10च्या नंतर बाकीच्यांना सुद्धा बंधन घाला, नाही तर गाठ माया सगळं नियम पाहिजे. आता काय नाही, फक्त एकच जाताना सांगतो, मला खरं सांगतो, मला 10ची मर्यादा पाळावी लागणार आहे. जाता जाता एवढंच सांगतो तुम्हाला, एकजूट राहा, एकजूट फुटून देऊ नका. आपल्या लेकराला माझा शब्द आहे तुम्हाला, मी जेलमध्ये जरी सडलो तरी तुमच्याशी गद्दारी नाही करणार. माझा शब्द आहे तुम्हाला, माझा जीव जरी गेला तरी तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाम टाकल्याशिवाय एक इंचही माग टाकणार शब्द तुम्हाला. तुम्ही घरात माणसाला करताय, मी माझ्या समाजाला दैवत मानतोय. मला नाही सहन होत बोललेलं माझ्या समाजाला. मी बेगडीपणानं आंदोलन करणारा आंदोलन नाही. माझं कुटुंब बाजूला सारून मी समाजाला परिवार मानलं. मी नाही सहन करू शकत मराठ्यांना आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात बोललेलं. मला कोणत्याही मराठ्यांना दाखवून द्या 6 महिन्यात मी एकदा तरी देवेंद्र फडणवीसांना बोललोय म्हणून. त्यांनी माझ्या समाजाच्या विरुद्ध षडयंत्र केलं म्हणून मी बोललोय. जे 6 महिन्यात बोलले त्यातला एकही नेता मी सोडला नाही. मग तो मराठ्याचा असू दे, तो कोणाचा असो, आडवा आला की त्याला वाजवलं. तुम्ही कोण, तुम्हाला नाही बोलत. तुम्ही माझ्या जातीच्या विरोधात बोलत असाल तर मी कोणाला समजत नाही. तुम्ही कोणत्या जेलला टाकणार, मी जेलला जायला नाही बॅग. जेलाच्या थांब्या कोणाला द्यायला लागले तुम्ही. आणि मला अटक करायला फडणवीस साहेब हिंमत लागते, हिंमत. माझं रक्षण करायला माझा 6 कोटी मराठा समाज समर्थ आहे. तुम्ही नका सुटे भाषा मला. तुमचे मात्र घरातले आई बाप आणि आमचे ते आई बाप नाही. कोणत्या युगात काय लागले, कोणा तुम्ही छत्रपती तुमच्या शिकवायला लागले, ही चूक सगळी तुमची आहे. माय बाप म्हणून, मुलगा म्हणून मी आज तुम्हाला मुद्दाम तुमच्याकडे नाराजी व्यक्त करतोय. ही तुमची चूक आहे सगळी. याला का सत्यावर बसवलं तुम्ही? आमचे मुद्दे पाहण्यासाठी आमच्या लेकराला फाशी घ्यायची वेळ आली. पुढच्या पिढ्या सगळ्या बरबाद व्हायला लागल्या. कोणताही राजकारणी असू द्या, मराठ्यांच्या विरोधात उतरला त्याला इथून पुढे अजिबात कोणी सोडायचं नाही. मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या. जात वाचली पाहिजे, लक्षात असू द्या. जातीचे लेकर सुद्धा वाचले पाहिजे. जात वाचली तरच आपल्याला किंमत आहे. आपली जात आणि आपले लेकर जर वाचलेले नाही तर तुम्हाला ना मला शून्य किंमत राहील. कोणता राजकारणी आणि कोणाचा कोण, तुम्हाला काय गरज पडली त्याची? कोण 100 रुपयाचा तेल मीठ नाही घेऊन देत आपल्याला. आपले संसार आपल्याला चालावे लागते आणि आपले लेकर आपल्याला मोठे करावे लागते. कशा आत्महत्या जाईल त्या पुढं? स्वतःच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या. तुमचंच लेकर केंद्रात आणि राज्यात अधिकारी बनतील. कोणाला टाईट करून रस्त्याने चालता तुम्ही, काय गरज नाही कोणाला हात पसरायची. आरक्षणासाठी संघर्ष करा. पक्षाला आणि पक्षाच्या नेत्याला, मराठ्याच्या नेत्याला नाही बोललो. तुम्ही कसं का बोलायला लागले त्याच्या बाजूने? म्हणजे मी भांडणार तुमच्या जातीसाठी. जीवाची बाजी लावली मराठ्याचे लेकर मोठे व्हावेत म्हणून. सुधारणार तुम्ही आणि दोषी मला ठरवता. त्याच्या बाजूला राहू. त्याने आतापर्यंत 4 वेळेस त्या फडणवीसांनी मराठ्यांना फसवलं. काय चुकीचं बोलवलं? तुम्हाला जर असे 6 महिने एखाद्याच्या घरी येणे घालायला लावले, तुमचे सुद्धा तळ पायाच्या मस्तकात जाणार आहे. 6 महिने झाले तुमच्या घरी येणे घालतो तरी मी माझं काम करत नाही. तुम्हाला सुद्धा नाही. 6 महिने झालं माझा करोडो मराठा समाज रस्त्यावर आहे. तुम्ही आरक्षण घेतो म्हणता आणि घेत नाही. माझी इतर पायाच्या मस्तकाला गेली कारण मी समाजाला मायबाप मानलाय.
त्यांचा मुलगा म्हणून काम करतोय. नाही फुटणार मी या देवेंद्र फडणवीसांना. मी माझ्या समाजाच्या बाजूला राहणार. कोणता दबाव टाकताय, कोणती यासाठी नेमताय कशाला? हे टपलं ते दामनेरचं गिरीश महाजन ते म्हणताय याच्या वेळी लाड केली, या जनाच्या पाटलाची खूप लाड केली. काय लाड केलं त्यामुळे तो काय कॉफी पाहिजे मला एखादी आता पाळणा बांधला तो धोका दिला मला तो काय लाड केले म्हणे तुझा अंतरवाडीला फुकटच्या आत येऊन गेला आमचा 20 रुपयाची पाण्याची बाटली सुद्धा पिऊन गेला. आमच्यासाठी 20 रुपये महत्वाचे आहेत. हे माझ्या मायबाप मराठ्यांच्या घामाच्या पैशातून सारख्या हरामीचा पैसा नाही आमच्याजवळ. कोणाला भाषा शिकवतो तू लाड केल्याचे जत्रातून आणलेला 5 रुपयाचा जो बेल्ट घालतो इन करतो चेडीवर करून कशाला शिकवतो रे मला डबडे तू ये आता मला भेटणं सांगतो तुला. हॉस्पिटल बांधल्या झोपत आहे अंतरवाली येतं तिथं टुकली घेत आणि मला सांगतो लाड केलं. काय लाड केलं तो मुख्यमंत्र्यांच्या विश्वासावर मराठ्यांनी 6 महिने वेळ दिला. थोडा खडका नाही तेही मराठ्यांच्या मनातून उतारले. तुम्ही कोणत्या पक्षात गेला तर कोणता पक्ष फोडून गेला त्याच्याशी मराठ्याला काय देणं घेणं नव्हतं. प्रत्येक मराठ्यांना वाटायचं शिंदे साहेब आरक्षण देऊ शकते. मीही म्हणायचो देते तर शिंदे साहेब तेही फडणवीसांच्या बाजूने झाले आणि म्हणतात लिमिट तोडल्यावर मी करेक्ट कार्यक्रम करीत असतो. माझा तुम्ही ह्याच आयुष्यात चुका करायला लागलात मग मीही सांगून टाकलं मर्यादा तोडली की माझा मराठा समाज सुद्धा करेक्ट कार्यक्रम करतात. मला नाही देणं कोणत्या राजकारणाचा फरक मी जाहीरपणा आमच्या लोकांना सांगतो. राजकारण माझा मार्ग नाही. मला राजकारणाचं काय देणं घेणं नाही आणि माझ्या समाजाला सुद्धा नाही. आमचं आरक्षणाची देणं घेणं आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांची आमची दुश्मनी नाही. आमच्या ठरलेल्या सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणी आणि 5-7 विषय ठरले ते द्या. तुमचं आमची दुश्मनी नाही. आमचं आरक्षण आम्हाला पाहिजे. आमचे लेकर आम्हाला मोठे करायचे. तुम्ही आरक्षण द्या तिकडे निवडून येण्यात उलटे पाटे पडा आम्हाला काय देणं घेणं. पण तुम्ही नाही दिलं नाडव्यात घुसायचं काम केलं तर गाठ मराठा सगळे तुम्हाला सुट्टी नाही. आरक्षण ओबीसीतून घेतल्याशिवाय सुट्टी नाही. कोणी बनावा एवढी तुम्हाला सांगतो. तुम्हाला खरं सांगतो मला मर्यादा पाळावी लागणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.